दादांची जर एवढी कसरत होत होती तर दादांसोबत काही दिवस महिने न दिसणारी गिधड आता पुन्हा सक्रिय झालेत. म्हणजे हे गिधड असे येतं, एक दोनच आहेत, जास्त नाहीत. त्यांचा तो पक्षाचा विषय त्यांनी बघितला पाहिजे. पण जे वाटतंय ते आपण बोलणारच. की ते पूर्वी असं होतं बघा, वाड्या असायचा पूर्वी आणि त्या वाड्यात ढेकणं असायची आणि ज्या घरानं मोठं केलं त्या ढेकणाचं काम असायचं त्याच घरातल्या माणसाला चावायचं, रक्त प्यायचं. असे काही गिधड येतं, ते ढेकणं येतं तिथं आसपास. त्यांच्यावर मात्र लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी असती. हे ताई साहेबांसाठी आता आपण उपमुख्यमंत्री होत आहे, आपल्याला दादाचा वारसा चालवायचा आहे, पवार परिवाराचा वारसा चालवायचा आहे, राज्यातले काटेकोरपणानं प्रशासनावर लक्ष ठेवायचंय तुम्हाला. त्याच्यासाठी हे फक्त आमचं सांगणं आहे, ऐका म्हणत नाहीत आम्ही, सल्ला फल्ला सुद्धा नाही. पण हे ढेकणं जे जमलेत ना आता अचानक,